पंचायतच्या तुटलेल्या छपराला बघून लल्लन खूप परेशान होता. शेतामध्ये चमकला एक नवीन जादुई भोपळा आणि मिळाला एक नवीन वरदान, आणि हे बनलं एक नवीन अनोखा भोपळाचा गोळा. स्वादमध्ये सर्वात खास. कमाईने बदलली गावाची सुरत. जागली सर्वांमध्ये एक नवीन आस. सेवाच्या त्या एक नेक इराद्याने करून घेतली एक कमाल. आनंदाच्या एक नवीन सुनहरी किरणाने महकलं पूर्ण चौपाल. लल्लन जमिनीवरती बसला होता. तो फंगसने लागलेल्या तुटलेल्या छपराला टेन्शनमध्ये येऊन बघत होता. तो खूप मोकळा श्वास घेतो. तेवढ्यातच सरला जेवणाचा ताट घेऊन तिथे येते. तो लल्लनला चिंतेत मध्ये बघून आणि तीही चिंतेत होते. सरला, आज परत पंचायत घरच्या छताची एक बाजू पडली. गावाचं एकुलतं एक स्कूल आणि मिलन केंद्र फक्त कचऱ्याचा ढीग बनलेला आहे. मी ऐकलं आहे, पण आपण काय करू शकतो? आपल्याकडे तर स्वतःचं घराचंही मरम्मत करायला पैसे नाही. पूर्ण गावाची जिम्मेदारी आपण कसं घेऊ शकतो? माहित नाही, पण माझं मन बोलत आहे की जर आपण काहीच नाही केलं तर येणारी पिढी आपल्याला क्षमा नाही करणार. मला काहीतरी रस्ता काढावाच लागेल. विना कोणाकडून मागून मला हे चांगल्या कामासाठी पैसे जमा करायचेत. सरला त्याच्या खांद्यावरती हात ठेवते, पण आतमधल्या आतमध्ये तीही आपल्या हालतला घेऊन स्वतःला खूप जास्त बेबस महसूस करते. लल्लन चुपचाप आकाशामध्ये चमकत असणाऱ्या तारांना बघतो. शांततेने बघत राहतो. दुसऱ्या सकाळी डमरू आणि सुमेर गावाच्या एक चौपालावरती मोठ्याशा झाडाखाली बसले होते. दोघही जण आराम करत होते. तेवढ्यातच तिथे लल्लन येतो. तो अजूनही खूप जास्त चिंतित होता आणि आपल्याच विचारांमध्ये बसलेला होता. डमरू उठतो आणि लल्लनला विचारतो, काय झालं लल्लन भाऊ? आज चेहरा एवढा उतरला काय तुमचा? जसा पूर्ण भार तुझ्याच खांद्यावर आहे. अरे डमरू, अरे मी पंचायत घर चांगलं करण्याचा विचार करतोय. जर आपण पैसे जमा केले तर आपण त्याला परत नवीन बनवू शकतो. ललन, स्वप्न बघणं चांगलं आहे, पण खरं मध्ये उतरवणं अवघड आहे. आपण सगळं मेहनत मजदुरी करणारे लोक आहोत. आपल्याकडे एवढे पैसे कुठे की आपण ह्याला उभं करू शकेल? मेहनतनी सगळं करू शकतो सुमेध. मी फक्त चांगल्या संधीची वाट पाहत आहे. देव कोणता ना कोणता रस्ता नक्कीच दाखवतील. पण डमरू आणि सुमेरला त्याच्या बोलण्यावरती अजूनही विश्वास नव्हता. लल्लन हलकंसं तोंड बनवतो आणि थोड्या वेळात तिथून निघून जातो. लल्लन आपल्या भोपळ्याच्या शेतामध्ये पोहोचतो. तो नवीन उगलेल्या भोपळ्याच्या शेतामधून शांततेने जातो आणि मग तो शेतामध्ये पाणी देण्यासाठी नळ खोलतो. चालता चालता त्याला शेतामध्ये एक झाडाच्या मागे सोनेरी रंगाची रोशनी चमकताना दिसते. तो तिथे जाऊन बघतो आणि मोठ्या झाडाच्या पानांखाली एक मोठा भोपळा दिसतो. हा भोपळा बाकी भोपळ्यांपेक्षा वेगळा होता. त्यामध्ये हलकसा सुनेरी चमक होती. हे काय आहे? एवढा सुंदर आणि मोठा भोपळा मी आपल्या आयुष्यात कधीच नाही पाहिला. याच्यातून तर सुगंध येत आहे, जसं की याच्यात केसर आणि मध टाकला आहे. लल्लन त्या भोपळ्याला उचलायचा प्रयत्न करतो. जसंच तो त्याला हात लावतो, त्याला अचानक एक अलगशी ऊर्जा महसूस होते. त्याला समजून येतं की हे काही साधारण भोपळा नाही. लल्लन त्या भोपळ्याला आपल्या घरी घेऊन येतो आणि सरलाला दाखवतो. सरलालाही तो भोपळा थोडासा वेगळा वाटतो. लल्लन त्या भोपळ्याला जमिनीवरती ठेवतो आणि आपली चाकूहीची धार करतो. लल्लन, काय तुम्ही खरंच त्याला कापायला जाताय? ही तर खूप मोठी चमत्कारी गोष्ट दिसते. ह्याला कापल्यामुळे काही अनोळखी तर नाही होणार ना? नाही सरला, हा भोपळा आपल्याला घाबरवायला नाही, खर तर मदत करायला आला आहे. मी एक अशी गोष्ट बनवेल ज्याला खाऊन लोक फक्त खुश नाही होणार, पण स्वतःला निरोगी सुद्धा बनवतील. आपण जादूचा कद्दू गोळा बनवूयात. या सोबतच लल्लन त्या भोपळ्याला 2 हिस्स्यामध्ये कापतो. भोपळा आतमधून बाकी भोपळ्यांपेक्षा वेगळा, चमकेली नारंगी आणि मुलायम होता. त्या भोपळ्याच्या वासानेच दोघेही जण खूप आनंदित होतात. थोड्या वेळातच सरला चूल जाळते आणि त्यामध्ये पाण्याने भरलेलं भांडं ठेवते. लल्लन कापलेल्या भोपळ्याला पाण्यामध्ये टाकतो. बघ सरला, सगळ्यात पहिले आपण ह्या तुकड्यांना
स्वच्छ पाण्यात उकडवूयात. जेव्हा हे नरम होतील तेव्हा यांची असली जादू बाहेर येईल. थोड्या वेळानंतर पाणी उकळायला लागलं आणि भोपळा अजूनच जास्त मुलायम झालं होतं. आणि मग लल्लन त्या लाकडाचं मॅशर घेऊन त्या भांड्यामध्येच त्या कद्दूला मॅश करतो. ते हळूहळू त्या चमकील्या रंगाचा भोपळ्याचा रस तयार होतो. आता बघ, मी या गुदेला छानून याचा पूर्ण रस काढून टाकेल. हा जो घट्ट पिवळा रस आला आहे, हाच आपल्या गोळ्याचा सर्वस्व आहे. याच्यात मी थोडं गूळ, इलायची आणि थोडंसं काळं मीठ घालेल. यानंतर ते चूल बंद करतात. दोघंही जण त्या भांड्याला एका साईडला ठेवतात, कारण ते थंड होऊन अजूनच जास्त गाढ झालं पाहिजे. आणि आता दोघांच्याही डोळ्यामध्ये एक उमेदची नवीन चमक दिसते. दुसऱ्या सकाळी लल्लन आणि सरला गावाच्या चौपालमध्ये आपला छोटासा ठेला लावतात. ठेल्यावरती खूप सारे भोपळ्याचा पेस्ट, बर्फ घासण्याची मशीनही ठेवली होती. सरला लोकांना आवाज लावते. लोक त्यांच्याकडे उत्सुक होऊन बघतात आणि जातात. या लोकांनो, बहिणींनो, कद्दूचा गोला खावा आणि आपली पूर्ण थकान मिटवा. हा स्वाद तुम्ही ह्याच्या आधी कधी नसेल घेतला. सर्वात आधी सुमेर त्यांच्या जवळ येतो. भोपळ्याचा गोळा? लल्लन, तुझं डोकं फिरलंय का काय रे? भोपळ्याची तर भाजी बनते. गोळा तर काळा, खट्टा किंवा गुलाबचा असतो. सुमेर भाऊ, एकदा खाऊन तर बघ. जर नाही आवडलं तर पैसे नको देऊ. आणि हे सगळे पैसे आमच्या पंचायत घरमध्ये जाणार आहेत. सुमेर थोडा आधीचा हिसकतो आणि मग तो त्याला खाण्यासाठी मान्यता देतो. लल्लन एक बर्डचा तुकडा घेऊन त्या भोपळ्यावरती छोट्याशा खोलवरती घासतो. त्या भोपळ्याचा पेस्ट बर्फावरती टाकून सुमेरला देऊन देतो. सुमेर त्याचा एक घास खातो. त्याचा चेहऱ्याचा भावही लगेच बदलतो. त्याला ते खूप जास्त आवडतं. वाह, हे काय ललन? हे तर अमृतासारखं आहे. हे तर जास्त कडू पण नाही लागत आहे आणि गोड सुद्धा नाही लागत आहे. असं वाटत आहे जसं माझ्या अंगात एक नवीन ऊर्जा आली आहे. बघितलं, मी सांगितलं होतं ना. यानंतर आजूबाजूचे सर्व लोक भोपळ्याचा गोळा मागतात. समीर आणि डमरूही त्यांची मदत करायला चालू करतात. सरला आणि ललन एक एक करून सर्वांना भोपळ्याचा गोला देतात. हळूहळू त्यांचा पैशांचा डब्बाही भरायला चालू होतो. संध्याकाळपर्यंत एकच गोला असतो, तोही विकला जातो आणि सर्व काही संपून जातं. ठेला आता पूर्ण खाली झाला होता, पण त्यांचा पैशांचा डब्बा नाही. सुमेर गावातल्या लोकांशी बोलत होता. तो सर्वांना हे सांगत होता की भोपळ्याचा गोळा खाऊन तो किती तंदुरुस्त आणि ताजा आणि ताकदवर महसूस करत होता. तिकडे लल्लन, सरला आणि डमरू बसूनकर पैसे मोजत होते. ओ लल्लन भाऊ, तू विश्वास नाही करणार. आपण एवढं काम केलं आहे की पंचायत घराचं अर्ध छताचं काम आपण उद्याच करू शकू. हे तर चमत्कार झालं. लोक तर असे गोला खात होते आणि सोबतच आनंदाने दानही देत होते. ही फक्त त्या जादूच्या भोपळ्याची कृपा आहे. त्याने आपल्याला वाट दाखवली. पण खरं आनंद तर तेव्हा असेल जेव्हा आपण पूर्ण इमारत उभं करूयात. सर्वजण त्यांचे बोलणं ऐकतात आणि लगेचच सर्व काम चालू करायला सुरुवात करतात. आणि दुसऱ्या दिवशी कामही चालू होतं. गावातली पंचायतची तुटलेली छतही मजदूर लोक मिळून ठीक करतात. तर तिकडे दुसरीकडे लल्लन रोज गावातल्या लोकांना आपला स्वादिष्ट गोला विकतो. हळूहळू गावातली लोकही त्या चांगल्या कामामध्ये त्यांची मदत करतात. प्रत्येक संध्याकाळी पैशाचा डब्बा भरतो. लल्लन त्या पैशांना फक्त पंचायतचं छत ठीक करण्यामध्ये नाही, तर शाळा आणि गरीब लोकांची मदत करण्यासाठीही करतो. तर एके दिवशी पंचायत भवन पूर्णपणे मजबूत आणि नवीन दिसतो. त्याचे सर्व दरारे आता ठीक झाले होते आणि पूर्ण बिल्डिंग आता चमकीले रंगांनी रंगलेली होती. लल्लन, सुमेर आणि डमरू त्याच्या समोर उभे राहून त्याला आनंदाने बघत होते. लल्लन, मला क्षमा कर. मी विचार केला होता की तू फक्त वेळ वाया घालवत आहेस, पण तुझ्या या जादूच्या भोपळ्याने पूर्ण गावाची सूरतच बदलली. अरे हा क्षमा काय मागायचं रे मित्रा. आपण एकच कुटुंबाचे आहोत. जेव्हा कधी आपण चांगल्या कामासाठी जुडतो तेव्हा निसर्ग पण आपल्याला मदत करण्यासाठी धावतो. अरे भावा, पूर्ण जागेवर फक्त तुझा कद्दू गोळा चालतो आहे. आम्हाला अजून एक भेटेल का? लल्लन आपल्या शेताकडे बघतो आणि हसतो. त्याला समजून येतं
की ते जादू कोणत्या खास कारणामुळे झालं होतं आणि जेव्हा त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी होतो तर ते सर्वांचं जीवनही चांगलं बनवतं. यानंतर ललन आपला जादुई भोपळ्याचा गोळा विकत राहतो आणि लोकांची मदतही करतो आणि प्रत्येक दिवशी तो जादुई भोपळा स्वतःहूनच परत उगतो आणि गोष्टही इथे संपून जाते.